नमस्कार सर्वांना. तर मी चालली आहे एक्झिबिशन बघण्यासाठी. एक्झिबिशन कशाचं? तर कृषी एक्झिबिशन बघण्यासाठी, जे की पुण्यामध्ये मोशी येथे सुरू आहे. तर आपले हिंदूभूषण छत्रपती संभाजी महाराज आणि PIECC एक्झिबिशन सेंटरला ते एक्झिबिशन सध्या चालू आहे. 10 ते 14 डिसेंबरपर्यंत हे एक्झिबिशन आहे. याची एंट्री फी पर पर्सन 200 रुपये आहे आणि याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत आहे. ज्यांना आधुनिक शेतीची किंवा ज्यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची, ज्यांना इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला आवडते, ज्यांना होम गार्डनिंग, प्लांटेशन ह्याच्यात इंटरेस्ट आहे, किंवा कोणाला छोटासा बिझनेस उभारायचा आहे, कोणाला मोठा बिझनेस उभारायचा आहे, त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. अगदी इन डिटेल माहिती देतात आणि तेही तज्ज्ञ लोक देतात. आणि काही विद्यार्थीही स्वतःचा स्टॉल लावून छोटीशी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतात. हे एक्झिबिशन खूप छान आहे. नक्की भेट द्या जर वेळ असेल तर. आणि हे जे बघितलं तुम्ही स्ट्रॉबेरीचं प्लांटेशन अगदी कमी जागेत केलं होतं. टोमॅटोचं प्लांटेशन आणि आपली मिरची असते शिमला, लवंगी, ह्या मिरचीचं पण प्लांटेशन त्यांनी खूप कमी जागेत, कमी वेळेत आणि कमी खर्चात असं दाखवलेलं होतं. म्हणजे असा त्यांचा एक्झिबिशनचा जो स्टॉल होता तिथे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती. आणि केमिकल्स म्हणजे फर्टिलायझर, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक दोन्ही प्रकारचे होते, जे म्हणजे सगळंच खूप सुंदर होतं बघण्यासारखं. आणि आपली जे जुन्या पारंपरिक पद्धतीने बियाणे कसे स्टोअर केले जायचे, काय ह्याची पण इन्फॉर्मेशन दिलेली होती. आणि विकायला पण होत्या वस्तू. फळांची माहिती होती. सीताफळच किती प्रकारचं आहे हे पहिल्यांदा बघितलं मी. आणि तसंच बाकी म्हणा, फवारणी यंत्र, बोरवेल, मोटर्स, पाईप्स, असे सगळ्या प्रकारच्या यंत्रणांची तुम्हाला तिथे माहिती भेटणार आहे. ट्रॅक्टर्स होते खूप सारे प्रकारचे, छोटी छोटी यंत्रणे म्हणजे जसं की पेरणी यंत्रणा हे पण होती तिथे. ट्रॅक्टरचे फंड, रोटर, अशा पण गोष्टी होत्या. ॲपिकल्चरबद्दल पण खूप छान माहिती दिली होती त्यांनी. आणि आपल्या जमिनीत दडलं आहे काय ह्याबद्दल पण त्यांनी एक छान असा स्टॉल लावलेला होता, जिथे की तुम्हाला जमिनीच्या लेयर्सबद्दल, जमिनीबद्दल इन डिटेल माहिती पण भेटेल. आणि जमीन कशी सुपीक ठेवावी ह्याबद्दल पण छान माहिती दिली त्यांनी. आणि तुषार सिंचन, ठिबक सिंचन ह्याच्याबद्दल पण खूप छान असं एक्झिबिशन होतं. आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांचे स्टॉल लावलेले होते. तर कुठला छान ब्रँड आहे हे सगळं ते त्यातनं माहिती देत होते. आणि होम गार्डनिंगसाठी ची यंत्रणे म्हणजे अवजारं ही पण खूप छान होती. आणि जसं की म्हटलं मी, स्मॉल बिझनेससाठी हे मसाला यंत्र हे पण छान होतं. ज्यांना घरगुती काही बिझनेस करायचा त्यांच्यासाठी खूप छान आहे ते. आणि तसेच ट्रॅक्टर्स पण खूप प्रकारचे होते. आपण भात कापणी करतो त्याचंही हात मशीन होतं. ज्यांना काही आवड असेल आधुनिक शेतीची, कोणाला इंटरेस्ट असेल, त्यांनी नक्की भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला हे मला